नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मी आहे तुमची डॉक्टर अंकिता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गिटहब बद्दल बोलणार आहोत की गिटहब नक्की काय आहे, कसं आपण वापरू शकतो गिटहब. तर गाईज, गिटहब इंस्टाग्राम सारखं आहे. इंस्टाग्रामवर आपण जसे काय फोटोज टाकतो तसंच गिटहबवर आपण प्रोजेक्ट्स टाकतो. आता हे काय इम्पॉर्टंट आहे, जेव्हा तुम्ही कुठल्या जॉब रोलसाठी अप्लाय करता तेव्हा तुम्हाला काय वाटतं की किती लोक अप्लाय करत असतील त्याच पर्टिक्युलर जॉब रोलसाठी? हजारो लाखो लोक अप्लाय करतात. तर त्या हजारो लाखो लोकांमध्ये आपली प्रोफाईल चांगली दिसून यायला पाहिजे, आपली प्रोफाईल शॉर्टलिस्ट व्हायला पाहिजे, तसं काहीतरी आपल्याला करायला पाहिजे ना. तर आपल्याला काय तसं आपण केलं की आपली प्रोफाईल चांगली दिसेल? दॅट इज प्रोजेक्ट्स. तर आपण स्किल्स तर शिकलो, SQL, पायथन, पॉवर BI वगैरे आपण शिकलो, पण त्याचबरोबर जर का तुम्ही प्रोजेक्ट्स बनवले आणि ते प्रोजेक्ट तुम्ही चांगल्या प्रकारे शोकेस केले तर तुमची प्रोफाईल स्टँड आउट होते त्या हजारो लोकांपैकी. ठीक आहे, तर हे स्टँड आउट कशी काय करायची? तर पहिले तर तुम्ही लिंक्डइनवर हे प्रोजेक्ट्स टाकायला पाहिजेत. लिंक्डइनवर मी ऑलरेडी या चॅनलवर व्हिडिओ बनवलाय, तो जर बघितला नसेल तर तो नक्की बघा. आणि लिंक्डइनच्या बरोबर तुम्ही गिटहबवर पण हे प्रोजेक्ट टाकू शकता. आता गिटहबवर आपण ते प्रोजेक्ट कसे काय टाकायचे, लेट्स सी. तर सर्वात पहिले तुम्हाला github.com वर जायचंय. github.com वर जाऊन तुम्ही जर का तुम्ही गिटहबवर नसाल, म्हणजे तुमची प्रोफाईल नसेल, तर पहिले तुम्हाला साइन अप करावं लागेल. एकदा का तुम्ही साइन अप केला तर तुम्हाला अशी स्क्रीन दिसणार. त्यावर तुम्ही कंटिन्यू विथ गुगल करा. कंटिन्यू विथ गुगल मी ऑलरेडी केलेलं आहे म्हणून मी तुम्हाला दाखवत नाहीये पुढे. म्हणजे तुम्ही तुमची प्रोफाईल सिलेक्ट करू शकता आणि तुम्ही तुमचा पासवर्ड टाकू शकता. एकदा का तुम्ही पासवर्ड टाकला का तुम्हाला एक OTP येणार तुमच्या ईमेल ॲड्रेसवर. तो OTP टाकला, देन यू कॅन गेट इन टू द गिटहब. वन्स यू हॅव गॉट इन टू द गिटहब तुम्हाला अशी स्क्रीन दिसणार. ठीक आहे, अशी स्क्रीन दिसल्यानंतर आपण काय करायचंय, आपल्याला जर प्रोजेक्ट अपलोड करायचंय गिटहबवर तर प्रोजेक्ट एका फोल्डर मध्ये असतो ना. जेव्हा आपण आपल्या कम्प्युटरवर पण काम करतो आपण फोल्डर्स मध्ये फाईल टाकतो, तर तसंच तुम्हाला गिटहबवर एक फोल्डर बनवायचंय. आता फोल्डर तुम्ही कसं बनवणार, इथे क्लिक करून. इथे तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला दिसणार क्रिएट अ न्यू रिपॉझिटरी. म्हणजे जे आपण फोल्डर बोलतो कम्प्युटरमध्ये, दॅट इज कॉल्ड ॲज रिपॉझिटरी इन गिटहब. ठीक आहे, तर तुम्ही त्या फोल्डरला नाव द्यायचंय. तर त्या फोल्डरला मी नाव देऊ शकते सपोज डेटा एनालिटिक्स 1 म्हणून, किंवा काही डेटा एनालिटिक्स 2. ठीक आहे, म्हणजे ते परत परत सेम नाव घेणार नाही. ठीक आहे, आणि तुम्हाला जर डिस्क्रिप्शन द्यायचं असेल तर तुम्ही इथे डिस्क्रिप्शन टाकू शकता. तर बघा मी लिहिलंय, दिस रिपॉझिटरी कंटेन्स ऑल DA रिलेटेड प्रोजेक्ट. दिस इज ऑप्शनल. डिस्क्रिप्शन जर का तुम्ही नाही दिलं तरीही चालेल. एकदा का तुमचं डिस्क्रिप्शन देऊन झालं तर तुम्ही विजिबिलिटी चूज करू शकता. विजिबिलिटी म्हणजे जसं इंस्टाग्रामवर असतं, तुमची प्रोफाईल तुम्हाला पब्लिक ठेवायची का प्रायव्हेट ठेवायची आहे. ठीक आहे, तसंच तुम्ही इथे पण पब्लिक प्रायव्हेट करू शकता. तर सध्या मला हा फोल्डर प्रायव्हेट ठेवायचा आहे. मग तुम्हाला त्यांना स्पेसिफाय करायचं की तुमच्या प्रोजेक्टमध्ये काही डिस्क्रिप्शन असणार आहे का, म्हणजे तुम्हाला डिस्क्राईब करावं लागेल ना. तर ठीक आहे, आपण बोलूयात की हो आम्हाला डिस्क्रिप्शन पाहिजे. तर डिस्क्रिप्शनला काय म्हणतात, रीड मी सेक्शन. तुमच्या प्रोजेक्ट बद्दल, तुमचा डेटा सेट काय तुम्ही वापरलाय, त्याच्यात तुम्ही काय केलंय ते तुम्हाला डिस्क्राईब करावं लागेल. तर दॅट डिस्क्राईब यू डू इन द रीड मी सेक्शन. तर मी इथे ऑन केलंय म्हणजे रीड मी सेक्शन दिसणार. आता हे झालं की तुम्ही क्रिएट रिपॉझिटरीवर क्लिक करायचं. एकदा का तुम्ही क्रिएट रिपॉझिटरीवर क्लिक केलं तर बघा हे डेटा एनालिटिक्स 2 म्हणून एक फोल्डर बनून आलं आहे आणि रीड मी सेक्शन पण आलं आहे. बघा रीड मी सेक्शन मध्ये काय आलंय, तुम्ही जे डिस्क्रिप्शन टाकलेलं ते आलंय आणि इथे एडिट करून तुम्ही नंतर ते डिस्क्रिप्शन चेंज करू शकता. ठीक आहे, एकदा का हे झालं की मला एक फाईल सपोज ऍड करायची आहे. मी एक प्रोजेक्ट केलाय ह्याच्यात आणि ते मला ऍड करायचंय. तर तुम्ही ऍड फाईल वर क्लिक करा. इथे अपलोड फाईल्स म्हणून आहे, चूज युअर फाईल्स. ठीक आहे, मग तुम्ही चूज करू शकता कुठली तरी फाईल. सपोज मला ही फाईल टाकायची, तर ही फाईल मी चूज केली. आता बघा अपलोड झालेली आहे. अपलोड झाली की नंतर जोपर्यंत तुम्ही कमिट चेंजेस नाही करणार तोपर्यंत
ती फाईल तुम्हाला तुमच्या रिपॉझिटरी मध्ये दिसणार नाही. तर कमिट चेंजेस करून टाका. कमिट चेंजेस केले की ती प्रोफाईल ती फाईल बघा इथे अपिअर होते. ठीक आहे. तसे तुम्ही मल्टिपल तुमचे प्रोजेक्ट्स इथे ऍड करू शकता. तर तुमची प्रोफाईल बघा, आता हे प्रोजेक्ट ऍड झाले, तर तुम्हाला जर हा पर्टिक्युलर प्रोजेक्ट कोणाबरोबर शेअर करायचा असेल तर इथे लिंक दिसतीये, ही लिंक तुम्ही शेअर करू शकता. आणि जर का तुमची पूर्ण प्रोफाईल तुम्हाला शेअर करायची आहे तर तुम्ही इथे क्लिक करून तुमच्या प्रोफाईलवर जाऊ शकता आणि ही लिंक, तुमची प्रोफाईलची लिंक तुम्ही शेअर करू शकता. आता बघा मी किती रिपॉझिटरीज इथे बनवलेले आहेत ते तुम्हाला दाखवते. हे बघा, हे माझे रिपॉझिटरीज आहेत. तर माझ्या रिपॉझिटरीमध्ये खूप सारे प्रोजेक्ट्स आहेत. तर असे मी प्रोजेक्ट्स टाकून ठेवलेले आहेत. ठीक आहे. मी इथे ह्या प्रोजेक्टमध्ये मी डिस्क्रिप्शन नाही टाकलंय, पण मी तुम्हाला दाखवते की डिस्क्रिप्शन कसा काय आपण टाकू शकतो. तर EDA प्रोजेक्ट्स बघा, EDA प्रोजेक्ट्स म्हणजे हे डेटा अनालिसिसचेच प्रोजेक्ट आहेत. तर ह्याच्यात मी कुठले कुठले करून ठेवले, नेटफ्लिक्सचा डेटा अनालिसिस, झोमॅटो, IMDb, Amazon वगैरे खूप सारे मी करून ठेवलेत. आणि डिस्क्रिप्शन मध्ये बघा मी याचे स्क्रीनशॉट टाकून ठेवलेत. म्हणजे कोणी जर बघितलं तर त्यांना इंटरेस्ट येईल की बाबा इतकं चांगलं जर अनालिसिस आहे तर मला कोड पण बघायचंय, तर ते आतमध्ये जातील आणि बघतील. तर दिस इज हाऊ यू कॅन एडिट एव्हरीथिंग. तर हे इमेजेस मी कसे टाकलेत, इथे एडिट फाईल मध्ये जाऊन ते इमेज डायरेक्ट मी इथे कॉपी पेस्ट केले. ठीक आहे. आणखी काहीच नाही केलंय. तुम्ही कॉपी पेस्ट कराल तर असा कोड जनरेट होणार. ठीक आहे. तर गाईज, दॅट इज हाऊ यू यूज गिटहब. आणि आय बिलीव्ह की तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल आणि आय एम शुअर की तुम्ही गिटहबवर जाऊन तुमचे प्रोजेक्ट्स अपलोड करणार. जर तुम्हाला इन्फॉर्मेशन पाहिजे की कुठले प्रोजेक्ट्स बनवायला पाहिजेत, कसं काय ही सगळी स्किल्स तुम्ही कशी शिकायला पाहिजे, तर मी एक व्हिडिओ बनवला आहे फ्री रिसोर्सेसवरती याच चॅनलवर, फ्री रिसोर्सेस फॉर डेटा अनालिस्ट. तो व्हिडिओ जाऊन बघा. आणि जर का तुम्हाला ही सगळी प्रोसेस स्वतःने नसेल करायची आणि तुम्हाला एक कोर्स पाहिजे, तर करिअर 247चा एक डेटा एनालिटिक्सचा कोर्स आहे. ठीक आहे. ह्याच्यात तुम्हाला इंडस्ट्री एक्सपर्ट्स येऊन शिकवतात, तुम्हाला प्लेसमेंट असिस्टन्स भेटते, तुम्हाला ट्रिपल सर्टिफिकेशन भेटते. IBM, NASSCOM म्हणून एक ऑर्गनायझेशन आहे तिथून, आणि करिअर 247 कडून यू गेट ट्रिपल सर्टिफिकेशन आउट ऑफ दिस कोर्स. आणि यू बिकम जॉब रेडी. हे सगळं गिटहब वगैरे, लिंक्डइन आम्ही तुमच्याकडून बनवून घेतो या कोर्समध्ये. तर जर का तुम्हाला इंटरेस्ट असेल या कोर्समध्ये तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक आहे. तुम्ही AM10 हा डिस्काउंट कोड वापरला तर तुम्हाला 10% डिस्काउंट भेटेल या कोर्सवरती. तर गाईज, जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. जर का तुम्हाला प्रश्न असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये टाका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.